ऋतम मराठी दिनविशेष या सदरात आपल्या सर्वांचं स्वागत। आजच्या दिनविशेषमध्ये आपण आज म्हणजेच 13 नोव्हेंबर रोजी भारतात आणि जगभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या घटनांविषयीची माहिती जाणून घेणार आहोत। 13 नोव्हेंबर 1780 रोजी महाराणा रणजित सिंह यांचा जन्म झाला, जे शीख साम्राज्याचे पहिले आणि सर्वात प्रभावशाली शासक म्हणून प्रसिद्ध पावले। रणजित सिंग यांना शेर ए पंजाब म्हणून ओळखलं जातं, कारण त्यांनी शीख साम्राज्य एकत्र केलं तसंच मजबूत आणि प्रभावशाली साम्राज्याचा पाया घातला। रणजित सिंग यांची राजवट ही एका नवीन दिशेची सुरुवात होती, ज्यामध्ये धार्मिक सहिष्णुता, लष्करी शक्ती आणि प्रशासकीय सुधारणांना महत्त्वाचं स्थान होतं। त्यांनी मिसल ही शीखांची विविध गटांमध्ये किंवा समूहामध्ये राहण्याची पद्धत रद्द केली, तसंच शीखांना एका केंद्रीय सत्तेखाली एकत्र केले आणि विविध समूहामध्ये एकोपा प्रस्थापित केला। त्यांच्या सैन्यात वेगवेगळ्या पंथातील लोकांचा समावेश होता आणि त्यांनी कोणत्याही पंथ किंवा जातीमध्ये भेदभाव केला नाही। त्यांनी पंजाबमध्ये मजबूत प्रशासन आणि स्थैर्य राखलं आणि ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध संघर्षाच्या बाबतीत पंजाबला मजबूत केलं। रणजित सिंह यांच्या नेतृत्वाखाली पंजाबमधील अनेक महत्त्वाचे किल्ले पुन्हा बांधण्यात आले आणि सुवर्ण मंदिराचा वारसाही अधिक चांगल्या प्रकारे जतन करण्यात आला। रणजित सिंह यांची दूरदृष्टी आणि नेतृत्व यांना आजही भारतीय इतिहासात महत्त्वाचं स्थान आहे। 13 नोव्हेंबर 1917 रोजी हिंदी साहित्यातील प्रमुख कवी गजानन माधव मुक्तिबोध यांचा जन्म झाला। आधुनिक हिंदी कवितेचे ते महत्त्वाचे हस्ताक्षर मानले जातात। त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील शहापुरा येथे झाला। मुक्तिबोधच्या कवितांमधून त्यांची प्रगल्भ बौद्धिकता तर दिसून येतेच, पण त्यांचा समाज आणि राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही ठळकपणे दिसून येतो। मुक्तिबोध यांचा चित्रलेखा आणि भयका प्रकाश या काव्यसंग्रहांनी त्यांना हिंदी साहित्यात विशेष स्थान मिळवून दिलं। 13 नोव्हेंबर 1971 रोजी नासाचे मरीनर 9 अंतराळयान मंगळाच्या कक्षेत पोहोचलं। मंगळाच्या पृष्ठभागाची छायाचित्र पाठवून ग्रहाच्या वातावरणाची माहिती देणारे हे अंतराळयान मंगळाचा अभ्यास करणारे पहिले अंतराळयान होते। मरीनर 9 हे नासाने 30 मे 1971 रोजी फ्लोरिडा येथून प्रक्षेपित केले। मरीनर 9च्या प्रवासामुळे शास्त्रज्ञांना मंगळाविषयी नवीन आणि महत्त्वाची माहिती मिळाली, जी यापूर्वी कधीही मिळाली नव्हती। मरीनर 9ने मंगळ ग्रहाविषयी काही आश्चर्यकारक शोध लावले, ज्यात प्रचंड हवामान बदल, घाटी आणि ज्वालामुखीसारख्या रचनांचा समावेश आहे। या मोहिमेने देखील सिद्ध केलं की मंगळावर एकेकाळी पाणी होतं, ज्यामुळे तिथं जीवनाची चिन्ह असण्याच्या शक्यतेबद्दल चर्चा सुरू झाली। मरीनर 9 मिशन नासासाठी एक मोठं यश ठरलं आणि मंगळाच्या पृष्ठभागाच्या प्रतिमांची पहिली व्यापक मालिका प्रदान केली। ही मोहीम अंतराळ संशोधनाच्या इतिहासात मैलाचा दगड ठरली आणि या मोहिमेने मंगळावरील भविष्यातील इतर मोहिमांचा पाया घातला। 13 नोव्हेंबर 1985 रोजी कोलंबिया स्थित नेवाडो डेल रुईज या नावाच्या ज्वालामुखीचा उद्रेक होऊन भीषण आपत्ती ओढवली। या स्फोटामुळे जवळपासच्या भागात भूस्खलन आणि लावा फुटला, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नासधूस झाली। या ज्वालामुखीच्या उद्रेकात निर्माण झालेला उष्ण वायू आणि राखेमुळे मोठ्या प्रमाणात लोक प्रभावित झाले आणि हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला। या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूस्खलन आणि लावापासून बनलेल्या धबधब्यामुळे कोलंबियातील आर्मेरो शहर उद्ध्वस्त झालं, जिथं हजारो लोक राहत होते। या आपत्तीमध्ये अंदाजे 23,000 लोक मरण पावले। 13 नोव्हेंबर 2015 या दिवशी इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये काही मिनिटात एकामागून एक 6 ठिकाणी भीषण हल्ले केले। या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी बंदुका आणि बॉम्बचा वापर केला, ज्यामुळे संपूर्ण शहरामध्ये भीती आणि दहशत पसरली। सर्वात गंभीर हल्ला एका कॉन्सर्ट हॉलमध्ये झाला, जिथं हल्लेखोरांनी लोकांना ओलीस ठेवलं आणि संगीताच्या कार्यक्रमात अंधाधुंद गोळीबार केला। इतर प्रमुख हल्ल्यामध्ये पॅरिसच्या कॅफे, बार आणि स्टेड डी फ्रान्स स्टेडियम जवळ बॉम्बस्फोटांचा समावेश होता, जिथं तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवा ओलांद उपस्थित होते। या हल्ल्यामध्ये सुमारे 130 लोक मारले गेले आणि शेकडो जखमी झाले। फ्रान्सच्या इतिहासातील हा सर्वात भीषण दहशतवादी हल्ला मानला जातो। या घटनेनंतर पॅरिस आणि फ्रान्समध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली, तसंच जागतिक स्तरावर दहशतवादाविरोधातील लढा अधिक तीव्र करण्यात आला। पॅरिस हल्ल्याने जगाला दहशतवादाच्या धोक्याबद्दल अधिक सतर्क केलं आणि एकजुटीचं आवाहन केलं। 13 नोव्हेंबर हा जागतिक दया दिवस अर्थात वर्ल्ड काइंडनेस डे म्हणून साजरा केला जातो। हा दिवस जगभरात दयाळूपणा, सहानुभूती आणि परोपकाराचा प्रचार करण्यासाठी समर्पित आहे। याची सुरुवात सर्वप्रथम 1998 मध्ये वर्ल्ड काइंडनेस मुवमेंट या जागतिक संस्थेने केली, ज्याचा उद्देश समाजात चांगुलपणा आणि सहकार्याच्या भावनेला प्रोत्साहन देणं आहे। वर्ल्ड
वर्ल्ड काइंडनेस डे या दिवशी लोकांना इतरांप्रती दयाळू आणि सहानुभूती दाखवण्यासाठी प्रेरित केलं जातं। तर हे होते आजचे दिनविशेष। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी ऋतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा।